geography may remain same but history need not. भूगोल तसाच राहू शकतो पण इतिहास तसा नाही. या निबंधाच्या या विषयाला आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, पहिल्यांदा ब्रेक करावं लागेल. ब्रेक करत असताना तुम्ही जॉग्राफी हा वेगळा कराय, मे हा शब्द महत्वाचा आहे आणि रिमेन सेम हा शब्द महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला हिस्ट्री महत्वाचा आहे आणि नीड नॉट. जॉग्राफीच्या बाबत हे लक्षात घ्या, भूगोलाच्या बाबत लक्षात घ्या की शब्द आहे मे. इतिहासाबाबत मात्र तसं काही दिलेलं नाहीये. म्हणजेच ते ठाम आहे की इतिहास हा बदलत नाही. इतिहास बदललाच पाहिजे, इतिहास हा समानच राहिला पाहिजे असं नाही. इतिहास हा नेहमी बदलत जातो, याच्याबद्दल ते ठाम आहेत. ते ठाम आहेत. पण भूगोल मात्र काय होतो, हा सापेक्ष स्थिर राहतो असं त्यांना म्हणायचं. सापेक्ष स्थिर राहतो म्हणजे काय की भूगोलामध्ये बदल होतात पण बहुतांशी भूगोल हा सेम राहतो, तसाच राहतो, आहे तसा राहतो. याची दिशा आपण पहिल्यांदा समजून घेऊया की त्यांना म्हणायचं काय आहे. त्यांना हे म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण भूगोलाचा विचार करतो तर भूगोल हा तुलनेने स्थिर आहे, तो सापेक्ष स्थिर आहे. तो मे शब्द असल्यामुळे तो सापेक्ष. सापेक्ष म्हणजे काय, तुलनेने. म्हणजे जगाच्या भूगोलामध्ये बदल झाले पण हे बदल एकतर अतिशय मंद झालेले आहेत किंवा हळूवार झालेले आहेत. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस भूगोल हा आपल्या हयातीमध्ये मानवजातीच्या इतिहासामध्ये फारसा बदललेला नाहीये. कारण आपल्या मानवजातीचा इतिहास जो आहे तो हार्डली 5-1000 वर्षापूर्वीचा आहे. पण भूगोलाचा जो इतिहास आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत हा अब्जावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तुलनेने काय आहे, भूगोल हा 5000 वर्षामध्ये हा स्थिरच आहे. पण या 5000 वर्षामध्ये मात्र या 5000 वर्षामध्ये मात्र भूगोलाच्या तुलनेत इतिहास मात्र सतत बदललेला आहे. इतिहास मात्र सतत बदललेला आहे. आणि हा बदललेला इतिहास आपल्याला लक्षात घेता येतो. आपण भारताचं उदाहरण घेतलं समजा, काय काय म्हणता येतं, हे इतिहास मात्र बदलत राहतो. हा इतिहास बदलत राहतो, तो स्थिर असलाच पाहिजे असं नाही. मग आपण याची काही उदाहरणं घेऊया. समजा या ठिकाणी आपण भूगोल लक्षात घेतला, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करा बरं का. भूगोल घ्या आणि या बाजूला इतिहास घ्या. आता काही उदाहरणं घेऊया आपण इथे, म्हणजे आपल्याला हा बऱ्यापैकी चांगला लक्षात राहता येईल किंवा लक्षात घेता येईल. आपण भारतापासून सुरुवात करूया. भारतीय द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्पाचा विचार केला तर भारतीय द्वीपकल्पाचा विचार केला तर याच्यामध्ये मित्रांनो इतिहास बघा. भारतीय द्वीपकल्प म्हणजे हिंदुकुश, या हिंदुकुशच्या पर्वतरांगा आणि हा हिमालय, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा हिंदुकुश आणि हा हिमालय आणि त्याच्या साऊथला असणारा हा भारतीय द्वीपकल्प. याचा भूगोल बघाल तर भूगोल आहे तोच आहे. हिमालय पर्वतरांगा तुम्ही जन्मल्यानंतर तुमच्या 5व्या वाढदिवशी निर्माण नाही झालेल्या, बरोबर ना. किंवा तुम्ही शाळेत गेला तेव्हा गंगा नदीचा उगम झाला असं नाहीये, बरोबर ना. सो अगदी मानव जातीच्या आपण पलीकडे बघितलं, सिंधू सभ्यतेपर्यंत आपण पोहोचलो तरी सुद्धा हा तसाच आहे. भूगोल हा तसाच आहे. याच्यामध्ये आपल्याला फरक दिसत नाही, बदल दिसत नाही. पण दुसरीकडे मात्र इतिहास जो आहे तो बदललेला आहे. इतिहास अगदी बघाल तुम्ही तर नवाश्मयुगीन कालखंडातला व्यक्ती, नवाश्मयुगीन जे काही समाज आहे, समुदाय आहेत ते घ्या, भीमबेटका किंवा त्याच्या पलीकडे जाऊन, त्यानंतर आलेली सिंधू सभ्यता घ्या,
सिंधू सभ्यता, त्याच्यानंतर बघा आर्य आले, आर्यानंतर महाजनपद सुरू झाली, मग वेगवेगळी साम्राज्य सुरू झाली, मग त्यामध्ये मगध असेल, मौर्य असेल, मौर्योत्तर असेल, गुप्त असेल, शेवटचा हर्ष असेल, राजा हर्ष, म्हणजे इतिहास बदलत गेला. त्याच नद्या आहेत, तोच डोंगर आहे, तेच सगळं आहे. ठीक आहे. भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं आपण तर तो स्थिर आहे, पण इतिहास मात्र बदलत गेला, हा बदलत गेला. त्यानंतर सल्तनत आहे, सल्तनत, त्यानंतर मुघल आहेत, त्यानंतर ब्रिटिश आहेत, आणि त्यानंतर स्वतंत्र भारत आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही बघत गेला तर हा द्वीपकल्प आहे तिथेच आहे, हा मात्र काळ बदलत गेला, इतिहास बदलत गेला. इतिहास सतत बदलत जातो, इतिहास हा सतत बदलत जातो. आणि हा जो इतिहास बदलला तो अनेक घटकामुळे बदलला. आपण त्याकडे नको जायला आता, आपण फक्त त्याची फोड करूयात. फोड. मग भूगोल स्थिर आहे. मग होतं काय, तुम्ही आजचा अलीकडल्या काळात लक्षात घेतलं तर पुन्हा तो बदलतोय. भारताची फाळणी झाली, पाकिस्तान, भारत, बांगलादेश हे असे वेगवेगळे देश त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि ह्या तिन्ही देशांचा इतिहास हा पुढे सुद्धा सतत बदलत राहिलेला आहे. नुकतंच तुम्ही वाचलं असेल की हसीना बेगम यांच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू आहेत. मग हे जे काही आहे ते तुम्हाला इथे सांगता येईल. बरं, एवढंच नाही, हे सेम बघा, इथे बघा भूगोल आणि इकडे बघा इतिहास. इतिहास हा सेम. पुन्हा तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो बघा. युरोप घ्या, युरोपचा जर तुम्ही भूगोल बघितला तर युरोपचा भूगोल नाही बदलला कधी. युरोप आहे त्याच पद्धतीने आहे. इकडे तुमचा तो ग्रेट ब्रिटन आहे, इथे तुमचा हा असा हा युरोप, खालती आफ्रिका आहे, खालती हा युरोप आहे तसाच आहे. भूमध्य सागर आहे तसाच आहे, काळा समुद्र आहे तसाच आहे, इटलीचं हे टोक आहे तसंच आहे, ग्रीस, इटली, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल हे सगळं आहे तसंच आहे. पण भूगोल जरी आहे तसा राहिला तरी त्याचा इतिहास मात्र सतत बदलत गेला. इतिहास मात्र सतत बदलत गेला. अगदी त्याच्या प्राचीन कालखंडापासून जाल तर ग्रीक साम्राज्य होती, ग्रीक साम्राज्याकडून रोमन साम्राज्याकडे हे येत आहेत, रोमन साम्राज्याकडून पुढे पुढे जे काही हा मध्ययुगीन कालखंड आहे सामंतवादाचा, तो सामंतवादी कालखंड येतोय. आणि सामंतवादी कालखंडाकडून पुढे समाज हा प्रबोधन युगाकडे येतोय. प्रबोधन युगाकडून समाज हा विज्ञानवादी बनतोय. आणि त्यातून तो आजचा आधुनिकोत्तर अवस्थेला पोहोचतोय. मधल्या काळामध्ये विचार कराल तर अगदी या घटना असतील, किंवा इथे बघा आधुनिक राज्याची संकल्पना ग्रीक कालखंडात निर्माण झाली. आधुनिक राज्याची संकल्पना, त्यातून साम्राज्याची संकल्पना, त्यातून परत सामंतशाही आणि सामंतशाहीतून राजेशाही आणखी मजबूत बनते. राजेशाही धर्माच्या आधारावरची, पुढे मात्र लोकशाहीचा आहे कालखंड. लोकशाही व राष्ट्रवादाचा इतिहास आहे पुढे. पुढे विस्तारवादी इतिहास आहे. विस्तारवादी इतिहास म्हणजे कोणता? ज्यामध्ये
अनेक वसाहतवादी राष्ट्र कोण आहेत? हेच आहेत ना. ग्रेट ब्रिटन आहे, स्पेन आहे, पोर्तुगाल आहे. ह्या सगळ्यांनी बाहेर देशात जाऊन विस्तार केला, वसाहतवादाचा प्रसार केला. आणि त्याचबरोबर हे स्वतः देखील एकमेकांशी सतत संघर्ष आहेत. बरं, त्याच्यानंतर विस्तारवादी आहेत, पुढे आणखी थांबत नाही, पुढे आणखी चालूच आहे. 2 जगातली महायुद्ध ह्याच खंडाने पाहिली आहेत. त्यामुळे त्याचा इतिहास बदलत गेला. या युरोपच्या नकाशाकडे जरी नुसतं आपण पाहिलं तर जगात सर्वाधिक बदललेला नकाशा हा युरोपचा आहे. इतक्या वेळेस त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. पण हा सतत संघर्षामध्ये, युद्धामध्ये असणारा युरोप हा मात्र आज युरोपियन युनियनच्या माध्यमातून स्थिर आहे, एक आहे. संघर्षाचा इतिहास आज सहकार्याच्या इतिहासात, सहकार्याच्या वर्तमानाने त्या ठिकाणी तो पाहता येतोय. आणि म्हणून संघर्षाचा इतिहास हा वर्तमानाच्या सहकार्यामध्ये पाहता येतो. म्हणजेच इतिहास बदलतोय, भूगोलाने बदललं पाहिजे असं नाही, किंवा भूगोल हा तुलनेने स्थिर आहे पण इतिहासाने तसंच राहिलं पाहिजे असं नाही, कारण इतिहास हा जगाचा बदल झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कोटेशन सांगू शकता. बरं, हे तर झालंच आहे, हे झालंच आहे. तुम्ही अनेक पुन्हा इथं उदाहरणं घेऊ शकता, मी पुढे सांगेनच तुम्हाला. पण हे कोटेशन तर आहेतच तिथे. मग ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, अगोदर ब्रेनस्टॉर्मिंग करत असताना जेव्हा आपण असं म्हणतोय आपण की भूगोल आणि इतिहास, भूगोल आणि इतिहास, आता काय करा, तुमची साधी मेथड पेस्टल त्याचा वापर करा इथे. पेस्टल मेथडचा वापर करा. भूगोल तसाच आहे, इतिहास मात्र बदलत जातोय. हा स्थिर आहे, हा मात्र बदलतोय. आता याचा कांगोरे शोधण्याचा प्रयत्न करा. शोधा, राजकीय स्वरूपात शोधा. पॉलिटिकल पहिला, जे आपण आत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. आर्थिक मध्ये शोधा, व्यापार. सांगा ना, वास्को द गामा. भूगोल तोच आहे, पण वास्को द गामा आला आणि जगाचा इतिहासच बदलून गेला, आहे की नाही? तोच समुद्र, तोच युरोप, तीच आफ्रिका आणि तोच आशिया. पण जेव्हा वास्को द गामाने आफ्रिका खंडाला वळसा घालून तो नव्या आशावादाने तो आला, तेव्हा काय झालं? जगाचा आर्थिक इतिहास किंवा जगाच्या इतिहासाचं नवं पर्व सुरू झालं. भूगोल तोच, इतिहास बदलत गेला आर्थिक स्वरूपात. आणि त्याच पलीकडे जाऊन बघतो आपण तर हा जो आर्थिक आहे तो आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात पण पाहता येतो. मग वास्को द गामा ते जागतिकीकरण, वास्को दे गामा ते डॉन बॉस्को, असं हेडिंग द्या आणि मग त्याला आणा आजच्या ह्याच्यापर्यंत. आणि मग इथून तुम्ही त्याचा सांगा की इतिहास बदलत गेला पण भूगोल तसाच राहिलाय, भूगोल तशाच पद्धतीने राहिलेला आहे, हे सांगा. आर्थिक सांगितलं. मग पुढे काय आहे पेस्टलचं? यस, सोशल. मग सोशल सांगा, सामाजिक. सांगा सामाजिक त्यामध्ये की ज्या भूमीवरती शांतताप्रिय सिंधू सभ्यता राहत होती त्याच भूमीवरती पुढे अस्थिर असणारे आर्यांच्या स्वरूपातले टोळी युद्ध करणारी लोकही अवतरतात. आणि त्याच टोळी युद्धाने ग्रासलेल्या समाजामध्ये गौतम बुद्धांचा शांततेचा संदेशही घुमतो, है की नाही? हा गौतम बुद्धांचा शांततेचा संदेश जगाला प्रसारित करू पाहणारा सम्राट अशोक सुद्धा याच गंगेच्या खोऱ्यामधला आहे. जे गंगेचं खोरं हे मौर्योत्तर कालखंडामध्ये
सोन्याच्या युगात, सुवर्ण युगात राहत होतं. तेच गंगेचं खोर मात्र आज काय झालंय, दारिद्र्याचा एक केंद्रस्थान बनलेलं आहे, ज्याला बिमारू राज्य म्हटलं गेलं. हा इतिहास बदलला, हा समाजाचा इतिहास बदलला, हा समाज बदलला. भूगोल आहे तिथेच आहे की नाही? मग हे तुम्ही असं तुमच्या आर्थिक घ्या, सामाजिक घ्या, पर्यावरणाचं घ्या, तुमचा कायदा घ्या, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचा विचार करू शकता. आणि इतर हा करा विचार. पण एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपण काय म्हणलं आतापर्यंत, की भूगोल हा स्थिर आहे. भूगोल हा स्थिर आहे, पण इतिहास हा बदलतोय. इतिहास हा बदलतोय. मग याची कारण मीमांसा करा बरं. का असं होतं? कारण मीमांसा असं का होतं? कशामुळे होतं? कारण मीमांसा करा का. आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन मुद्दे सांगता येऊ शकतात, की मनुष्य जो आहे त्या मनुष्यामुळे इतिहास बदलतो, मात्र भूगोलाला परिवर्तित करण्याचं बळ अजून माणसात आलेलं नाहीये. येस, भूगोलाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न मनुष्य सातत्याने करत आलेला आहे, हो मान्य आहे. पण तुलनेने ते अजूनही स्थिरच आहे. पण इतिहास मात्र हा माणसांचा आहे, आणि हा माणसांचा इतिहास मात्र काय आहे, तो सतत वेगवान बदलणारा आहे. इतिहास हा समाजाचा असतो, भूगोल हा निसर्गाचा आहे. निसर्गामधलं परिवर्तन हे तुलनेने स्थिर आहे. समाजाच्या परिवर्तनाचा वेग हा त्या निसर्गाच्या तुलनेने अधिक वेगवान आहे. आणि मग इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणं देऊ शकता. एवढंच नव्हे तर ही कारणमीमांसा केल्यानंतर तुम्ही याची दुसरी बाजू पण सांगा. दुसरी बाजू काय आहे, की भूगोल हा आणि इतिहास हा हे दोन्हीही गतिमान आहेत. हा पण गतिमान आहे आणि हा सुद्धा गतिमान आहे, हे पण सांगा. भूगोलात परिवर्तन येत नाही असं कोण म्हटलं? भूगोलामध्ये सुद्धा परिवर्तन येतं. भूगोलातलं परिवर्तन कसं सांगणार आपण? तर दोन्ही प्रकारे, मानवनिर्मित आणि निसर्गाच्या कारकामुळे, नैसर्गिक घटनांमुळे ते सुद्धा होत आहे. आणि यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून सांगू शकता ते म्हणजे हवामान बदल. हवामान बदल तुलनेने स्थिर आहे, पण हवामान बदलामुळे किती मोठ्या प्रमाणात परिणाम पडतोय, आणि याचा थेट परिणाम हा इतिहास बदलण्यावरती सुद्धा होतोय. म्हणून ही दुसरी बाजू सांगायची. आतापर्यंत आपण भूगोलला स्थिर, इतिहास बदलतोय, नाही, आता भूगोल पण बदलतोय आणि इतिहास पण बदलतोय, हेही सांगा. दुसऱ्या बाजूला हेही सांगा की भूगोल बदलतोय, भूगोलामध्ये परिवर्तन येत आहे, पण इतिहास आहे तोच आहे. इतिहास मात्र स्थिर आहे. आणि मग याचं खूप चांगलं उदाहरण तुम्ही काय देऊ शकता? आफ्रिका. हे खूप चांगलं उदाहरण देऊ शकता आफ्रिकेचं, की आफ्रिकेमध्ये भूगोल बदलायला लागला. टांझानिया ते इथिओपिया या दरम्यानची भेग निर्माण झाली, बदलतोय, भूगोल बदलायला लागलाय. जलवायू परिवर्तनामुळे, हवामान परिवर्तनामुळे, बदलामुळे भूगोल बदलतोय आफ्रिकेचा. मोठ्या प्रमाणात संसाधनांची, खाणींच्या माध्यमातून जे शोषण चालू आहे त्यामुळे भूगोल बदलतोय. आणि भूगोलाच्या परिवर्तनाचा वेग हा माणसाने व निसर्गाने दोघांनीही वाढवलेला आहे. पण इतिहास तोच आहे, तो म्हणजे भुकेचा इतिहास, दारिद्र्याचा इतिहास,
शोषणाचा इतिहास, संघर्षाचा इतिहास, महिलांच्या लैंगिक शोषणाचा इतिहास, असमानतेचा इतिहास, मागासलेपणाचा इतिहास, हा तोच आहे, तोच आहे आणि तोच आहे. त्याच्यामध्ये मात्र परिवर्तन नाही आलं, नाही येतंय. आणि म्हणून इथे मात्र तिसरा मुद्दा घेतला आपण. पहिला काय, भूगोल स्थिर आहे, इतिहास बदलतोय. दुसऱ्यामध्ये भूगोल बदलतोय, इतिहास बदलतोय. आता तिसऱ्यामध्ये भूगोल स्थिर आहे, इतिहास भूगोल हा बदलत चाललाय पण इतिहास तोच आहे. असे वेगवेगळे बाजू घ्या, डायमेन्शन घ्या. क्रिटिकल, याला काय म्हणतात, क्रिटिकल थिंकिंग. तुम्ही सांगितलंय म्हणून मी ऐकायचं असं नाही. तो मला चॅप्टर कळतोय, मला टॉपिक कळलेला आहे, मी त्याकडे क्रिटिकली सुद्धा बघतोय, हे सुद्धा जगात पाहता येतंय. मग आता याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय करा, तुम्ही याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सुरुवात कशी करणार, किंवा याच्यात उदाहरणं काय. आता जी आपण चर्चा केली ती बऱ्यापैकी कशी आहे, जनरल आहे, पण GS सारखी आहे. मग निबंध हा असा असतो का, नाही ना. निबंधामध्ये काय पाहिजे, खमंग, त्यात काहीतरी उदाहरणं पाहिजेत, कोटेशन पाहिजेत, कविता पाहिजेत, वेगवेगळे प्रसंग पाहिजेत, आहेत की नाही. मग तुम्ही इथं करू शकता वेगवेगळ्या प्रकारे. नेहरू यांचं भाषण आहे नियतीशी कराराचं, हे तुम्हाला माहितीच आहे. त्या नियतीशी करार, ट्रिस्ट विथ डेस्टिनी, बघा त्याचं काही इथं जोडता येईल का. अटल बिहारी वाजपेयी यांचं वाक्य आहे, ते म्हणतात काय, अटल बिहारी वाजपेयी ते काय म्हणतात, आपल्याला काय म्हणतात ते, घर विकत घेता येतं, शेजारी ठरवता येत नाही. घराची जागा निश्चित करता येते पण शेजाऱ्यांची जागा निश्चित करता येत नाही, आहे की नाही. आपल्याला आपला इतिहास घडवता येईल पण आपल्या शेजारी त्याचा भूगोल तो बदलवता येत नाही. त्याच्याशीच आपल्याला जुळवून घ्यावं लागतं, असंही आहे. मग घ्या इथं अनेक उदाहरणं घ्या. काश्मीरचं उदाहरण घ्या, काश्मीरचं 370 सोबत त्याला जोडा, आर्टिकल 370शी त्याने सुरुवात करा, काही हरकत नाहीये. इतिहास वेगाने बदलला, भूगोल तसाच आहे. बदलला का नाही, तसं करू शकता. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया यांना घ्या, बघा तिथे काही बदलतंय का, आहे का काही. म्हणजेच काय, तुम्ही यातलं कुठलंही घ्या ना कोटेशन, याने सुरुवात करा नियतीशी कराराने. आज मध्यरात्री आम्ही नियतीशी करार करत आहोत की जेव्हा सारं जग झोपलेलं असेल तेव्हा मात्र आमची खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट झाली असेल. आमचा भूगोल तोच आहे पण आमचा इतिहास आम्ही घडवण्याचा इथून पुढे प्रयत्न करतो आहोत. मग ट्रिस्ट विथ डेस्टिनी, तिथून सुरुवात करा. पण ते मुद्दे मग त्याला ऑर्गनाइज करा. मेन बॉडीकडे जाऊया, हे आता तुम्हाला कळतच आहे बऱ्यापैकी. पण मेन बॉडीमध्ये मग आपला पेस्टल मेथड घ्या, पण ती फार हे आहे हो, घिसापिटा हुआ है वो, असं म्हणता येईल त्याला. त्याच्या पलीकडे आपण जे वेगवेगळे मुद्दे घेतलेत ना, WH क्वेश्चन विचारा ना याला, की का भूगोल स्थिर आहे, इतिहास बदलतो. एक वेगळा मुद्दा सापडेल. कसा भूगोल कसा स्थिर आहे, इतिहास का बदलतोय, केव्हापासून, कशा स्वरूपात, हाऊ, वेन, वाय, व्हॉट, हे प्रश्न विचारा. त्यातून तुम्हाला बरेचसे चांगले मुद्दे सापडतील. त्यामुळे आपण जी चर्चा केलेली आहेत ना ब्रेन स्टॉर्मिंगचे, त्यातले दुसरे पेस्टल तर हे खूप घिसापिट आहे, दुसरे घ्या. तुम्हाला मी 8 वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्यातला कुठलाही एक प्रकार घ्या, वेगळा पेस्टल नको. त्याच्यातून पुढे जा, आहे की नाही. आणि मग त्यातून तू लिहिण्याचा प्रयत्न करा की भूगोल हा स्थिर आहे, इतिहास मात्र बदलत जातो. अगदी काही जण याची सुरुवात आपण कशी पानिपतच्या युद्धाने पण करू शकतो बघा. पानिपत खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पानिपतच्या युद्धाचा वापर करता येईल. भूगोल आणि पानिपत. पहिल्या पानिपतच्या लढाईने काय झालं, मुघल साम्राज्य स्थापन झालं. दुसऱ्या पानिपतच्या लढाईने मुघल साम्राज्य बळकट झालं. आणि तिसऱ्या पानिपतच्या युद्धाने जेव्हा मराठे अस्ताला गेले, नादिरशहाचा उदय झाला आणि त्यातून मुघल साम्राज्य हे खिळखिळ झालं.
म्हणजे पानिपतचं ते ठिकाण, तिथेच सगळं काही, तिथली भौगोलिक परिस्थिती, मात्र इतिहास प्रत्येक वेळेस ह्या पानिपतच्या लढाईने बदलला. पानिपत हे एकाच वेळेस भूगोल, त्या भूगोलाचं महत्व पण सांगतंय आणि पानिपत हे इतिहासाचं बदलतं स्वरूप सुद्धा निर्दिष्टित करतंय आणि म्हणून पानिपत. मुद्दा कळतोय? सो अशा स्वरूपात तुम्ही हे सांगू शकता. ठीक आहे, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.